रामकृष्ण हरी. ओम शिवशंभो दिंडी श्री क्षेत्र देवाचा डोंगर ते श्री क्षेत्र पंढरपूर संतवणी वारकरी समाजाच्या माध्यमातून सर्व संतांचे मांदियाळी या ठिकाणी त्या संतांचा अभंगाचा नामघोष घेत ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरामधून या ठिकाणी हे क्षेत्र जे देवाचा डोंगर आहे, या देवाच्या डोंगरावरून या ठिकाणी गेले 14 वर्ष ही पायीवारी जात आहे. आणि आज सुरुवात होते आणि या सुरुवातीला या डोंगरामधून आम्ही चढत असताना फार कठीण परिस्थितीमध्ये वरती आलेलो आहोत. बरीचशी मंडळी भाविक मंडळी आता या ठिकाणी चढायला मागत नाही, तर रस्ता राहिलेला नाही, येण्यासाठी वाट राहिलेली नाही. तरीसुद्धा 15 वर्षापर्यंत या ठिकाणी येऊन हा सोहळा आज मुक्कामी सातेरी या ठिकाणी श्री वादोबाच्या मंदिरामध्ये हरिभक्त पारायण किशोर महाराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे निघालेला आहे. आणि त्या माध्यमातून दापोली मंडळ खेड महाड परिसरातून ही सगळे वारकरी भेटीगाठी घेत असे खेडला परवा 15 तारखेला सगळ्यांच्या गाठीभेटी होणार आहे. या कोकण भागातून या भागातून अनेक भागातून दिंड्या या ठिकाणी येत असतात आणि सर्वांचा मिलन आमचा खेडमध्ये होत असतो. तरी प्रत्येक भागामध्ये उद्या संक्रांतीच्या निमित्ताने या दिंडीचं जे अधिष्ठान आहे, जे पालखी आहे, पालखी पूजन करून सातेरी या गावावरून निघणार आहे. तरी सर्व भाविकांनी या दिंडी सोहळ्याचा लाभ घ्या. जिथे जिथे आपल्याला जसा वेळ भेटेल त्या ठिकाणी दिंडीमध्ये सामील व्हा आणि या भगवंताचा जो नामघोष आहे, नामघोष घेत आपल्याला पंढरपुरापर्यंत जायचं आहे. आणि हा सोहळा आहे, हा सोहळा कुठे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. स्वर्गातल्या देवांना सुद्धा या सोहळ्यामध्ये सामील व्हावंसं असं वाटत असतं. आणि म्हणून या जीवनामध्ये संसारामधून वेळ काढून थोडासा वेळ तुम्ही परमार्थासाठी द्या. आणि या कोकण भागामध्ये एक अशी दिंडी आहे की जवळजवळ 450 किलोमीटर चालणारी दिंडी, 18 दिवसाचा सोहळा आहे. आणि या दिंडीमध्ये अनेक भाविक भक्त, वयस्कर असू द्या, लहान मुलं असू द्या, सगळी मंडळी या ठिकाणी सामील होत असतात. आणि ह्या गजराच्या नामाने उद्यापासून नामघोषाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरद्या हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम हर हर ज्ञानोबा माऊली.